आभास. थँक्यू सो मच. चालू असलेला सामना चालू असलेला सामना आरेळा विपक्ष धनगरवाडी. बघूया दुसरा चेंडू नेते मात्र डॉट चेंडूची खेळी कुठेतरी गोलंदाज बॅक करताना बाळा हा गोलंदाज धनगरवाडी या संघाकडून सज्ज होत आहे तिसरा चेंडू टाकण्यासाठी. आणि ते मात्र उंच टोलेला चेंडू झेलची संधी. बघूया झेल होतोय का आणि ते कोणतीही चुकी करणार नाही क्षेत्ररक्षक. आणि ते मात्र पहिला हादरा बसतोय आरेळा या संघाला. सांभाळण्यासाठी जात आहे तो महेश. नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज तितकीच जबाबदारी सुद्धा असेल आपल्या संघाची. टिटवाळा परिसरातील एक संघ आरेळा खूप लांबचा प्रवास करून इथे पोचलेत. तशी फलंदाजी सुद्धा करावी लागेल आरेळा या संघाला. समोरचा संघाचा जर विचार केला तर एक मजबूत संघ म्हणावा लागेल धनगरवाडी. अनेक वेळा या ग्राउंड वरती खेळून गेले आहेत. बघूया बाला कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि ते मात्र षटकार. चेंडूवरती इरादे स्पष्ट करताना महेश पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवतोय. बघूया दुसरा चेंडू. आणि ते मात्र नक्कीच कुठेतरी गोलंदाज कमबॅक करताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 या अंकावरती. आणि ते मात्र स्ट्रॉंग अपील. मात्र डॉट चेंडू. इथे मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावरती. चालू करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका. इथे मात्र स्ट्राईकला असेल तो संदीप. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सुनील. त्वरित सामना चालू करा पंच. इथे मात्र आमचे पंच असतील तुषार आगिवला आणि रमेश वाघ. ते चालू असलेला सामना आरेळा विरुद्ध धनगरवाडी. बघूया सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय.
ते मात्र स्ट्राईकला असेल तो संदीप. बघूया पहिला चेंडू आणि ते मात्र गोलंदाजाच्या हातातून बॉल सटकलेला आहे. पंच त्वरित मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. बघूया पहिला चेंडू आणि ते मात्र एक धावेचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण. इथे मात्र नक्कीच स्ट्राईकला असेल तो महेश. त्याने आल्या पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकार दाखवला होता. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि ते मात्र डॉट चेंडूची सांगता. चेंडू मात्र बॅटच्या वरून निघून जातोय. फलंदाजाला मात्र इथे काही समजत नाही. आणि ते मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. आणि इथे मात्र फलंदाजाला काही समजत नाही. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील यांची. आणि ते मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल होत असताना चेंडू मात्र जातोय बॅटच्या खालून निघून. अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि ते मात्र वाईट चेंडू, अतिरिक्त धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8 या अंकावरती. ते मात्र मोठे फटके खेळावे लागतील. आणि ते मात्र कट केलेला चेंडू, एक धावेचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण. ते मात्र कट केलेला चेंडू, एका धावेचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ते मात्र 2 धाव पूर्ण. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या अंकावरती. अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील यांची. पंच सामना त्वरित चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. इथे मात्र षटक क्रमांक तिसरा टाकण्यासाठी सज्ज होतोय तो राज. बघूया राज यांचा पहिला चेंडू. इथे मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू मात्र जातोय किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल धनगरवाडी या संघाची. आणि ते मात्र उंच टवलेलं चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 6 धावांसाठी. नक्कीच उशिराने का होईना, परंतु एक षटकार. नक्कीच धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या अंकावरती. आणि ते मात्र दुसरा चेंडू सुद्धा थांबणार नाही. चेंडू जाईल 6 धावांसाठी. अप्रतिम अशी गोलंदाजी फलंदाजी म्हणावी. इथे मात्र गोलंदाजाला काही समजत नाही.
बघूया षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोचले ते 24 या अंकावरती. पंच सामना लगेच चालू करा, आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. आणि ते मात्र तिसरा चेंडू सुद्धा जाईल 6 धावांसाठी. 3 चेंडू वरती 3 षटकार ठोकलेत संदीप या. गोलंदाजाचा समाचार घेताना संदीप 3 चेंडू वरती 3 षटकार. चौथा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय, परंतु नक्कीच इथे मात्र संपर्क होत झाला नाही. आणि डॉट चेंडूची सांगता कुठेतरी कमबॅक करताना राज हा गोलंदाज. आणि ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु कुठेतरी विकेट. मोठा हादरा म्हणावा लागेल आरेळा या संघाला. तीस या अंकावरती. ते संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय रामदास. रामदास मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. स्ट्राईकला मात्र असेल तर. आणि ते मात्र उंच टोलवलेला चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती समाचार घेताना बघूया रामदास यांचा दुसरा चेंडू. आणि ते मात्र वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37 या अंकावरती. 2 बाद 37. आणि ते मात्र पंच आम्हाला सांगतील विकेट विकेट विकेट. पुन्हा एकदा तिसरा आदरा भेटतोय आरेळा या संघाला. आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी जाता येतो आकाश. बघूया रामदास यांचा तिसरा चेंडू.
कशा प्रकारे खेळून काढतोय आकाश, लेफ्ट हँड बॅट्समन. पंच सामना त्वरित चालू करा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, जास्त वेळ घेऊ नका. बघूया आकाश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि ते मात्र पंच आम्हाला सांगतील विकेट. इथे मात्र आकाशला माघारी परतावं लागतंय, मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो अजय. इथे मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल रामदास यांची. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट. ते मात्र कुठेतरी वाटलं होतं. आणि ते मात्र नक्कीच डॉट चेंडूची सांगता फलंदाजाला मात्र काही चेंडू समजला नाही. कुठेतरी कमबॅक करताना धनगरवाडी हा संघ षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या अंकावरती. आणि ते मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. फलंदाजाला मात्र काही चेंडू समजत नाही. आणि ते मात्र फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अजय. आणि ते मात्र लेग साइडला कट केलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण आहे. आणि ते मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ते मात्र पंच किती धावा आहे त्या? 3 3 3 2 धावा. चौथ्याला आउट झालेत ना? 3 धावा. चौथ्याला झाला. तिसऱ्याला आउट झाला नाही रे, तिसऱ्याला आउट झाला. तोच आउट झाला ना. आउट कोण झाला? यो कालता येत होता ना तिसऱ्याला, पण यो कालता आले ना तिसऱ्याला. तसा आउट नाही झाला, जागा तसा आउट नाही, मतलब 2च धाव आहेत. कसा रेकॉर्ड आहे? एकच कॅमेरा आहे. तिसऱ्याला आउट आहे. तिसऱ्याला आउट आहे रे. मारलाय तो, आउट नाही झाला. पंच किती धावा आहेत रे? यानंतरचा कोणता सामना आहे रे? तिकडे झाडाच्या बघ हे बाजू होता त्या दुसऱ्या ना म्हटला. तिसरी धावायचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण बोललाय त्याच्यात. 3 धावा ना? इथे मात्र 3 धावा पूर्ण आहेत. पंच जरा लक्ष द्या आणि वेळ खूप आपल्याकडे कमी आहे.
आरेळा संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतरचा कोणता आहे सामना बोल असते आला ना दोन कपात झाला त्याच्या दोन गोल पडायचे आणि त्याचे बराच गोल लय लागले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40 या अंकावरती. जिंकण्यासाठी धनगरवाडी या संघाला 41 धाव्यांची गरज असेल. याच्यानंतर हे आपला कोण त्यांची कधी जिंकले यातला विजय संघ आणि एकनाथवाडी काराव काराव जिंकला ना. काराव 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 कोण आहे? कारावनी आपला विजय संघ यानंतरचा होणारा सामना काराव विरुद्ध विजय संघ. बॅट्समन जायचंय आपण लगेच. चालू असलेला सामना आरेळा विपक्ष धनगरवाडी. चाळीस मात्र जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असेल धनगरवाडी या संघाला. अंबरनाथ परिसरातील हा एक संघ आणि एक संघ असेल टिटवाळा परिसरातील एक संघ. फलंदाज आपण त्वरित रवाना व्हायचं आहे. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. पंच जास्त वेळ घेऊ नका आपण पण. 15-16 मिनिटं दे. आता एक बाजूची झाली बॅटिंग आता भांगडी वेळ कोण आहे यानंतरचा होणारा सामना कारा विरुद्ध यात मधला विजय होईल संघ त्याच्यासोबत खेळला जाईल. इथे मात्र फलंदाजीसाठी सज्ज होत असताना धनगरवाडी या संघाचे फलंदाज बघूया गोलंदाजीसाठी सज्ज होतोय छोट्या. आणि ते मात्र कट केलेला चेंडू एका धावेचा प्रयत्न आणि ते मात्र सोपा चेंडू पकडायचा होता अर्जुन यांना परंतु चुकी करताना चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 4 धावांसाठी. साधा आणि सरळ चेंडू अडवायचा होता परंतु कुठेतरी चुकी करताना अर्जुन हा क्षेत्ररक्षक नक्कीच नाराज असतील. आणि ते मात्र पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र सरळ निघून जाईल. डॉट चेंडूची सांगता. प्रकाश कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि ते मात्र ऑफ साइडला कट केलेला चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 6 धावांसाठी. बघूया चौथा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय प्रकाश आणि ते मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 6 धावांसाठी. ते 2 षटकार पाहायला मिळाले प्रकाश यांच्या बॅट मधून आणि ते मात्र तिसऱ्या लेग साइडला कट केलेला चेंडू
ते मात्र 2 धावा पूर्ण. अप्रतिम अशी फलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी महागडे षटक म्हणावे लागेल छोट्या यांचं. आणि ते मात्र वाईट चेंडूची सांगता धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 या अंकावरती. नक्कीच खूप महागडं षटक म्हणावं लागेल छोट्या यांचं. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या अंकावरती. आणि ते मात्र पुन्हा एकदा मोठा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या अंकावरती. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. समोरचा संघ जर आला नाही तर 3 बॉलची पॅनल्टी देण्यात येईल. 2 बॉलची पॅनल्टी देण्यात येईल. वेळेवर जर कोणता संघ हजर झाला नाही तर 2 बॉलची पॅनल्टी देण्यात येईल. इथे मात्र स्ट्राईकला असेल तो राज आणि संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय बंटी. कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते सुद्धा बघावं लागेल कारण का पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या अंकावरती. बघूया दुसरा षटक कशा प्रकारे हाताळतोय बंटी हा गोलंदाज. स्ट्राईकला मात्र असेल राज आणि ते मात्र कट केलेला चेंडू बघूया झेल होतोय का. आणि ते मात्र क्षेत्ररक्षक चुकी करत असताना आरेला या संघाचे क्षेत्ररक्षक झेलची संधी होती. कुठेतरी पहिला हादरा भेटला असता धनगरवाडी या संघाला परंतु साधा आणि सिंपल झेल जमिनीला दान होतोय. बघूया राज यांना जीवनदान भेटलंय आणि ते मात्र चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 7 धावांसाठी. इथे जर राज यांचा झेल घेतला असता तर कुठेतरी धनगरवाडी हा संघ संकटात सापडला असता. बघूया राज कशा प्रकारे फलंदाजी करेल आणि ते मात्र उंच टोलवलेला चेंडू बघूया झेल होतोय का. आणि ते मात्र कोणताही चुकी करणार नाही. खूप चांगला असं झेल म्हणावं लागेल आणि ते मात्र पहिला हादरा बसतोय धनगरवाडी या संघाला. करा आणि ते मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो अरुण. इथे मात्र अरुण वरती जबाबदारी असेल
15 बॉल आणि 14 धावेची गरज असेल धनगरवाडी या संघाला. कुठेतरी कमबॅक करावा लागेल आरेला या संघाच्या गोलंदाजाला. बघूया अरुण कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज आणि ते मात्र उंच कट झालेला चेंडू आणि ते मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. पुन्हा एकदा दुसरा हादरा धनगरवाडी या संघाला. तर अरुण बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो सुनील. सुनीलला मात्र फलंदाजी करावी लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच कुठेतरी फलंदाजी चांगली करावी लागेल. बघूया बंटी यांचं आणि ते मात्र पुन्हा एकदा कट झालेला चेंडू आणि ते मात्र साधा आणि सरळ जो झेल घ्यायचा होता परंतु चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. अरे केक लागत आहे ना काय म्हणता शॉट खेळता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या अंकावरती. 2 बाद 28. 13 चेंडू 13 धावांची गरज असेल. अजूनही सामना बॅलन्स मध्ये पाहायला मिळतोय आणि ते मात्र लेग साइडला कट केलेले चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र विकेट. नक्कीच मीटिंग नको. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. इथे मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो रवी. नॉन स्ट्राईकला असेल तो रवी. इथे मात्र स्ट्राईकला असेल तो सुनील. 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असेल. इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो किरण. किरण वरती जबाबदारी असेल नक्कीच. बघूया किरण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि ते मात्र मिस चेंडू. नक्कीच बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही धनगरवाडी या संघाच्या फलंदाजाला. ते मात्र बघूया किरण यांचा दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय सुनील. आणि ते लेग साइडला कट केलेला चेंडू आणि ते मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या अंकावरती. अजूनही 10 चेंडू 10 धाव्यांची गरज असेल धनगरवाडी या संघाला.
आणि ते मात्र उंच टोलवलेला चेंडू आणि ते मात्र चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती. इथे मात्र कुठेतरी धनगरवाडी या संघाकडे सामना झुकत असताना आणि इथे मात्र झेल बाद होतोय सुनील. बघूया स्ट्राईकला असेल तो बाळा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 4 धावांची गरज असेल आणि ते मात्र कट केलेला चेंडू. 1 धावेचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होता परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 बाद 38 या अंकावरती. अजूनही 3 धावांची गरज. 7 बॉल 3 धावांची गरज असेल. आणि ते मात्र ऑफ साइडला कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. इथे मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कैलास. बघूया कैलास कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धार चेंडूची सांगता. जर हा आरेला संघाला हा सामना जिंकायचा असेल तर अप्रतिम अशी गोलंदाजी करावी लागेल. आणि ते मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच फलंदाजाला मात्र काही समजत नाही. चेंडू मात्र बॅटच्या खालून निघून जातोय. ते मात्र 4 चेंडू आणि 2 धावाची गरज असेल. अजूनही मात्र हा सामना. बघूया तिसरा चेंडू कैलास यांचा. आणि ते मात्र पुन्हा एकदा मिस चेंडू. 3 चेंडू डॉट होतोय. रवी हा फलंदाज नक्कीच आता कुठेतरी दबावात असेल धनगरवाडी हा संघ. 3 चेंडू डॉट होतोय. बघूया चौथा चेंडू कैलास यांचा कशा प्रकारे खेळून काढतोय रवी. 2 धाव्यांची गरज असेल. आणि ते मात्र चेंडू मात्र आता थांबणार नाही. या फटक्याची वाट बघत होते धनगरवाडी या संघ आणि ते मात्र विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचे सुद्धा कौतुक.